सोलापुर पुलिस ने 1.5 करोड़ से ज्यादा की नकली देशी शराब फैक्ट्री का पर्दाफाश किया है। दक्षिण सोलापुर तहसील के मदरे गांव में एक खेत के शेड में चल रहा यह अवैध प्लांट पुलिस ने ध्वस्त कर दिया। कार्रवाई के दौरान 1400 तैयार शराब के बॉक्स, 100 से ज्यादा केमिकल ड्रम, खाली बोतलें, ढक्कन, पैकेजिंग सामग्री और शराब बनाने की मशीनरी जब्त की गई। कुल जब्त माल की कीमत करीब 1 करोड़ 54 लाख रुपए बताई जा रही है। चौंकाने वाली बात यह है कि नकली शराब की ढुलाई के लिए फिल्मी अंदाज में मॉडिफाइड मालवाहू ट्रक भी तैयार किया गया था। इस मामले में राजू टिलेकर और दीनू शेठ पाटिल के खिलाफ मामला दर्ज किया गया है। मुख्य आरोपी राजू टिलेकर को गिरफ्तार कर लिया गया है, जबकि दूसरे आरोपी की तलाश जारी है। वळसंग पोलीस स्टेशन हद्दीत मदरे गावामध्ये एक माहिती होतं की काही इलिगल दारू बनवणे वगैरे चालू आहे। प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांना माहिती भेटले होते। त्या आधारे त्यांनी जाऊन 24/1 तारखेला त्यांनी रात्री जाऊन चेक केल्यानंतर त्यांना संशयित एक ट्रक काढून आले। ते ट्रकमध्ये कसं आहे की वरती वेगळं सामान ठेवलेलं आहे आणि खाली दारूचं बॉटल्स वगैरे होते। त्या अनुषंगाने त्यांना संशयित वाटलं की हे देसी दारू कसं बनवतात। त्यांनी ते चौकशीनुसार तिथं फॉलोअप करून ते मूळ स्पॉटला गेले। ते स्पॉटला पूर्ण एक फॅक्टरीसारखं सेटअप होतं। इथं बघू शकता की काही मशीन्स आहेत, 7-8 मशीन आहे। ते पॅकिंगचं मशीन्स, नंतर ड्रम्समध्ये काही केमिकल्स सापडले। ते केमिकल्स काही कंपनीमध्ये बनवतात, मोनो इथिलीन ग्लायकॉल, नंतर स्वीटनर्स आहे, काही पॉलिमर्स यूज करतात। हे इथून जे केमिकलवरून हे दारू तयार करून ते पॅकिंग करत होते, असं इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर ते पूर्ण रेड केलेले आहे। तसेच 80 लाखाचं दारू जे बनवून ठेवले होते ते आम्ही सीज केलेले आहे। तसेच मशीन्स आणि काही ड्रम्स आणि केमिकल्स आणि 2 व्हेकल असं टोटल सीज केलेले 1,54 लाख असं पूर्ण मुद्देमाल आहे। ह्याचा आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही ते टीम रवाना केलेली आहे। एक आरोपी जो मालक आणि तिथं चालक होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे। तर आम्ही हे पूर्ण चेन कुठून हे बनवतात बनवण्याच्या ठिकाणी आम्हाला भेटलेले, कुठं हे फॉरवर्ड करतात, ट्रान्सपोर्टेशन कोण करतात, नंतर हे कुठं सप्लाय होते, हे पूर्ण चेन चं लिंक आम्हाला भेटलेले आहे। तसेच 3 टीम वेगवेगळ्या बाकी जिल्ह्यामध्ये पण आमचं टीम रवाना झालेले आहे। स्थानिक जो आरोपी होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे।